तुमचा पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तुमचे ऑप्शन आहे 19 फेब्रुवारी 1630, बी 6 जून 1674, सी 14 मे 1657, डी 23 एप्रिल 1680. तुमचे योग्य उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तुमचे ऑप्शन आहे राजगड, बी तोरणा, सी शिवनेरी, डी प्रतापगड. तुमचे योग्य उत्तर आहे सी शिवनेरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे सईबाई, बी जिजाबाई, सी सोयराबाई, डी पुतळाबाई. तुमचे योग्य उत्तर आहे बी जिजाबाई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? तुमचे ऑप्शन आहे शहाजी राजे भोसले, बी संभाजी राजे, सी मालोजी राजे, डी तानाजी मालुसरे. तुमचे योग्य उत्तर आहे शहाजी राजे भोसले. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तुमचे ऑप्शन आहे सिंहगड, बी तोरणा, सी राजगड, डी पुरंदर. तुमचे योग्य उत्तर आहे बी तोरणा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तुमचे ऑप्शन आहे 6 जून 1674, बी 19 फेब्रुवारी 1630, सी 5 एप्रिल 1663, डी 12 जुलै 1659. तुमचे योग्य उत्तर आहे 6 जून 1674. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला? तुमचे ऑप्शन आहे समर्थ रामदास स्वामी, बी दादाजी कोंडदेव, सी गागा भट्ट, डी तुकाराम महाराज. तुमचे योग्य उत्तर आहे सी गागा भट्ट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कुठे केला? तुमचे ऑप्शन आहे रायगड, बी प्रतापगड, सी पन्हाळा, डी जंजिरा. तुमचे योग्य उत्तर आहे बी प्रतापगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या सुलतानाविरुद्ध स्वराज्य उभारले? तुमचे ऑप्शन आहे मुघल, बी आदिलशाही, सी निजामशाही, डी कुतुबशाही. तुमचे योग्य उत्तर आहे बी आदिलशाही. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती? तुमचे ऑप्शन आहे राजगड, बी
तोरणा, सी रायगड, डी प्रतापगड. तुमचे योग्य उत्तर आहे सी रायगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानावर हल्ला कुठे केला? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी सातारा, सी कोल्हापूर, डी नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे पुणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला कोणी कैद केले? तुमचे ऑप्शन आहे औरंगजेब, बी अकबर, सी जहांगीर, डी बहादूर शाह. तुमचे योग्य उत्तर आहे औरंगजेब. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका कशी केली? तुमचे ऑप्शन आहे लढाई करून, बी वेषांतर करून, सी तह करून, डी गुप्त मार्गाने. तुमचे योग्य उत्तर आहे बी वेषांतर करून. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार नौदल प्रमुख कोण होते? तुमचे ऑप्शन आहे तानाजी मालुसरे, बी नेताजी पालकर, सी कान्होजी आंग्रे, डी बाजीप्रभू देशपांडे. तुमचे योग्य उत्तर आहे सी कान्होजी आंग्रे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कधी झाले? तुमचे ऑप्शन आहे 3 एप्रिल 1680, बी 6 जून 1674, सी 19 फेब्रुवारी 1630, डी 12 मे 1681. तुमचे योग्य उत्तर आहे 3 एप्रिल 1680. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणती शासनपद्धती अवलंबली? तुमचे ऑप्शन आहे सरंजामशाही, बी लोकशाही, सी अष्टप्रधान मंडळ, डी हुकुमशाही. तुमचे योग्य उत्तर आहे सी अष्टप्रधान मंडळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पंतप्रधान पदाला काय म्हणत? तुमचे ऑप्शन आहे अमात्य, बी पेशवा, सी सुमंत, डी सचिव. तुमचे योग्य उत्तर आहे बी पेशवा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली? तुमचे ऑप्शन आहे रायगड, बी शिवनेरी, सी तोरणा, डी रायरेश्वर. तुमचे योग्य उत्तर आहे डी रायरेश्वर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण मानले जातात? तुमचे ऑप्शन आहे समर्थ रामदास स्वामी, बी गागा भट्ट, सी तुकाराम महाराज, डी नामदेव.
तुमचे योग्य उत्तर आहे अ. समर्थ रामदास स्वामी. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य ही संकल्पना कशासाठी मांडली? तुमचे ऑप्शन आहे अ. व्यापार वाढवण्यासाठी, बी. धार्मिक सुधारणा करण्यासाठी, सी. स्वराज्य स्थापन करण्यासाठी, डी. शिक्षण प्रसारासाठी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. स्वराज्य स्थापन करण्यासाठी.